शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकणार आहे. आजच्या या आपल्या 28व्या भागामध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे सेंद्रिय भाजीपाला. मित्रांनो, आपण सेंद्रिय भाजीपाला पिकवावा, कोणीतरी आपल्याला द्यावा आणि आपल्याला त्याचा वापर करण्यास मिळावा, असं आपल्याला नेहमी वाटत असते. पण आपलाच भाजीपाला जर आपण स्वतः उगवला, आपलाच लागणाऱ्या रोजच्या वापरामध्ये येणाऱ्या रोजच्या भाज्या ह्या जर आपण स्वतः जर लावल्या, आपल्या परसबागेमध्ये असतील, बाल्कनीमध्ये असेल, कुंडीमध्ये असतील, अंगणात असतील किंवा मिळेल त्या जागेत असेल, तर याचं जर आपण रोपण केलं तर आणि त्याच्यावर थोडं कष्ट केलं तर आपल्याला सेंद्रिय भाज्या हा घरबसल्या खायला मिळणार आहेत. त्यामध्ये तुमची कोथिंबीर असेल, तुमचं मेथी असेल, पालक असेल, शेपू असेल, लाल माठ असेल, टोमॅटो असतील, वांगे असतील, मिरच्या असतील, सीताफळ असतील, पेरू असतील, काकडी असेल, दुधी भोपळा असेल, परत दोडका असेल, अशा विविध प्रकारच्या भाज्या ह्या आपण आपल्या परसबागेमध्ये लावू शकतो. आणि कुठलेही औषध फवारायचे, आता या ज्या आपल्यासमोर भाज्या ज्या दिसत आहेत ह्या आज निघालेल्या भाज्या आहेत. 1-2 महिन्यापूर्वी मी ही रोपं लावली होती आणि रोज मला ह्या भाज्या घरी नेण्यासाठी मिळत आहेत. हे आमच्या फार्म हाऊसवर मी थोडं लावलेलं आहे आणि हे प्रायोगिक तत्त्वावर मी लावलेलं आहे. अजून मोठ्या प्रमाणावर याची मी लागवड करणार आहे. पहिल्यांदा येतं आहे का नाही हे पाहण्यासाठी हा मी प्रयोग केलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीची हे आहे शिरगाव काटा, हे वांगं आहे. हे पाहून घ्या, शिरगाव काटा. हे आहे कुडची वांगे, हे कुडची वांगे आहेत. हे आहे बॅडगी मिरची, जी आपण भरून करू शकतो. आणि ह्या आहेत आपल्या ह्या इतर मिरच्या. हे आहेत चेरी टोमॅटो, हे आमटीमध्ये घालण्यासाठी, सांबारमध्ये घालण्यासाठी, रसममध्ये घालण्यासाठी अतिशय सुंदर आहेत. हे आहेत सीताफळ. अशी विविध. शेवगा पण आपल्याकडे आहे, पण शेवगा आत्ता सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. शेवगा आहे, परत बाकीच्या भाजीपाला आहेत, पण अजून त्या आत्ता उपलब्ध नाही आहेत. त्या आल्यानंतर मी त्याचं शूट करून तुम्हाला मी दाखवेनच. तरी पण सुरुवात आपण कुठून तरी केली पाहिजे. आपला मनाचा विरंगुळा होईल, आपला वेळ जाईल आणि त्याच पद्धतीने आपल्याला आहारामध्ये सेंद्रिय भाजीपाला, आपण म्हणतो सेंद्रिय भाजीपाला, पण कोण देणार आपल्याला सेंद्रिय भाजीपाला? आपल्याला लागणाऱ्या भाज्या ह्या आपणच स्वतः जर उगवल्या तर ते आपणास अतिशय उत्तम प्रतीच्या भाज्या आपण उगवू शकता व विषमुक्त भाज्याचा वापर आपण नेहमी करू शकता. आणि याचा तुम्हाला अनुभव म्हणजे अभिमान पण वाटेल आणि चांगला अनुभव पण तुम्हाला येईल. तरी माझी सर्व व्ह्युअर्सना एक विनंती आहे, थोड्या भाज्या लावा. प्रत्येक भाज्यांची एक 4-5 रोपं जर लावली तर तुम्हाला थोड्या दिवसात दिसून येईल की त्यांना फळं लागलेले आहेत. मग तुमचा आनंद द्विगुणित होऊन आपण अजून त्याची जास्त प्रमाणात लागवड कराल. आणि आपला जो भाज्यांचा खर्च हा विषय इथं नाही आहेत. खर्च पण वाचू शकेल, पण ज्या विषमुक्त भाज्या आहेत ह्या आपणास रोजच्या आहारामध्ये खायला मिळतील. शर्यत अजून संपलेली नाही, अजून मी जिंकणार आहे. या चॅनलचे सर्व भाग बघण्यासाठी @राजेश खतले 1 या चॅनलला, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्सना पण सांगा. रोज मी वेगवेगळे विषय यामध्ये घेत असतो. यामध्ये
लोकांचं नॉलेज वाढेल आणि माहिती होईल. नमस्कार.